हे जे मित्रांनो जंगलामधले ओरिजिनल पांढरीचे झाड, याचे हजारो प्रकारे नाव आहेत आणि 100 प्रकारे नावं झाली लोकांचे ऐकून. ती झाड आहे पांढरीचं. याचे 2 जाती आहेत. तुम्हाला कुठलं न्यायची तुमच्या विचार बुद्धीने विवेक बुद्धीने न्या, कारण आमच्यावर विश्वास ठेवा नका ठेवू. कारण 2 झाड आहेत पांढरीचे, 2 जाती आहेत. मी दाखवतो तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये. दोन्ही झाडं तुमच्या समोर आहेत. तर काही लोकांनी दोन्ही झाडं 4-4 2-2 नेलेले आहेत. तर तुम्हाला किती न्यायचे तुम्ही नेऊन ठरवायचे. ओरिजिनल पांढरीचं झाड आहे मित्रांनो. याचे नावं मिरची, पांढरी झाड, पांढरीची काठी, मालकांगणी आणि कानू कानू कामिनी, असे भरपूर नावं मी ऐकून जीव कटाळून गेलाय माझा. तुम्हाला कोणतं झाड न्यायचं आहे ती न्या तुमच्या विवेक बुद्धीनं. तर झाड लावल्यानंतर मित्रांनो घरासमोर तुमच्या डोळ्यानं नाही दिसणाऱ्या शक्त्या घरामध्ये उलटा पुलटा करत्यात येऊन याच्यापासून संरक्षण होतं. एखाद्याच्या घरात एखाद्याच्या अंगात सवारी येते, भूत येते, भूताची सवारी येते, याताळ येतो, त्रास करतो, चेडा येतो, त्रास करतो. ही सर्व अशा गोष्टी ज्या आहेत. तर ही मोठे झाड असेल किंवा बारीक झाड असेल तर त्याच्या अंगात आल्यानंतर ह्याचं रोज सकाळी जेव्हा येईल तेव्हा ह्याचं एक पान चावून जर तुम्ही पोटातून जर खाल्लं वरून पाणी जर पिलं तर अवघ्या 3 सेकंदामध्ये त्याच्या अंगातून ही वाईट शक्ती निघून जाते मित्रांनो. हे आपण बरेच दिवसापासून अनुभव घेतलेला आहे. तर हीच झाड आहे ती. तुम्हाला अनुभव करून घ्यायचा आहे. ज्याला कोणाला न्यायचं आहे ते येऊन फोन करून घेऊन जायचे मित्रांनो. ह्याच्यामधून आपल्याला 17 वेळा सांगतो 2 जाती आहेत. दुसरी गोष्ट मित्रांनो सांगायचा मुद्दा म्हणजे प्रत्येक झाडामध्ये 5 जाती असतात. 5 झाडं असतात. माणसामध्ये सध्या 4 जाती आहेत, झाडामध्ये 4 जाती आहेत. तशा तुमच्या समोर ही 2 जाती बघायला भेटतात. ही बघा, ही वेगळ्या पानाची पांढरी आणि ही वेगळ्या पानाची पांढरी. ह्याच्यातून बी अजून जाती असायला पाहिजेत मित्रांनो. त्याला बघा फुलं भरपूर लागलेत. तर मित्रांनो हे आप नर्सरीमध्ये ज्या झाडावर त्यांनी पाठीच लावून ठेवलेले 550 रुपयाला कलम. ज्याला कोणाला न्यायचं आहे त्यांनी न्या. रामकृष्ण हरी पाडेमामा. रामकृष्ण हरी अनिल भाऊ. बघा एका मूर्खानं अशी कमेंट केली की पाडेमामाने काडी लावून दिली आणि घरी गेलं झाड वाळून गेलं. अरे मूर्खा हो, ज्याच्या घरात नकारात्मक शक्ती वाईट शक्ती आहे तिथं झाड वाळून जाते. आणि कमेंटमध्ये काही चुकीच्या गोष्टी लिहू नका. कारण ज्याच्या अंगात जर तुमच्या घरात जर काही चिटकी भानामध्ये काही जर असेल तर त्याच्या घरी झाड वाळून जाते. त्याला आमचा काही नाईलाज आहे. परत तुम्हाला दुसरं झाड नेऊन लावावं लागते. ही बघा काडी लावलेली आहे आणि काडी लावलेली तुम्ही हिरवी लावून दाखवा, काडी एक दिवसात वाळते. तर हे काडी लावून काडीला झाड फुटलेलं आहे मित्रांनो. हे बघा काडी लावलेली आहे. इथं तुम्हाला दाखवतो मी. काडी खोसलेली आहे आणि काडी खोसूनच ती झाड आलेलं आहे. तुम्हाला काही बिया भेटत नाहीत. ह्याच्या काड्या येतात. आणि आपल्या विवेक बुद्धी आणि आपली बुद्धी जर कमी असली तर लोक धार्जिन म्हणतात, त्याला लोक बुद्धी म्हणतात. आपल्या बुद्धीनं वागायचं असतं मित्रांनो. याला काड्या येतात ह्याच्या. तुम्हाला जर झाड माझ्याकडून नेलं ह्याच्या काड्या कट करून तुम्ही जूनला काड्या लावू शकतात. झाडं वाढवू शकतात तुम्ही. किती बी झाडं लावा. तर ही पांढरीच्या 2 जाती बघायला भेटलेल्या आहेत आपल्याला. ज्यांना कोणाला न्यायचे ते न्या किंवा नका नेऊ. हे झाड महागाचं आणि मौल्यवान काम करतं मित्रांनो. ही झाड दुसरी गोष्ट मित्रांनो, ही पांढरीचं झाड आहे. ही वाळलेली ह्याची काडी काम करते. मग झाड किती काम करत असेल ह्याच्या एक विवेक बुद्धीने विचार करा तुम्ही. मला पाडेमामाने 2 झाडे दिलेले त्याच्याबद्दल दोन्ही पण माझे व्यक्तिमत आहेत. नाही काय होतं, एखाद्याला झाडं दिले त्याचे झाडं मरतात. त्याच्या जर घरात काही नकारात्मक शक्ती वाईट शक्ती जर असली हे झाड ओढून घेतं आणि झाड ओढून घेऊन तिथलं वातावरण शुद्ध करतं आणि झाड आपला जीव गमावतं. तर त्या माणसानं परत दुसरं झाड घेऊन तिथं लावायचं. परत तिथली सगळे स्वच्छता झाली, तिथले निर्मळ झालं वातावरण, झाड परत मरत नाही मित्रांनो. ही बऱ्याच लोकांची झाडं गेलेले आहेत म्हणजे मरतेच झाडं. ती बी बघण्यात आलेलं आहे. तर झाड पहिलं मेलं अगर वाळलं तर तिथली काही जी स्वच्छता असेल, तिथले काही जी नकारात्मक शक्ती असेल, काही बी असू शकतं. आपण काय आपल्या विवेक बुद्धीला आपल्या काही आलं बी नसेल, ती तिथली स्वच्छता करून ती झाड तिथलं घरातलं दुःख सर्व ओढून घेतं आणि सुखात घालतं. अशा झाडाची एक कला आहे.
दोन्ही पण झाडे, दोन्ही झाडं चांगले आहेत अनिल भाऊ. झाडाचे काही नाही, ही झाड तर मला भरपूर आवडतं. ह्याला भरपूर फुलं लागतात, पानं मोठे आहेत. ही जरा थोडं बारीक झाड आहे आणि पानं छोटे आहेत. पण दोन्ही झाडाचा कारगर उपाय म्हणजे मी आतापर्यंत बघा, पांढरीची काठी आणि पांढरीचं झाड मी फक्त पोटातून घ्यायला सांगितलेलं आहे, बाकी कुणीच सांगितलेलं नाही. कारण मी वापर केलेला आहे. असे काही पेशंट आले तर आपण वनस्पतीचा शास्त्रामध्ये ह्याच्यात उल्लेख आहे नाही, पण मी स्वतः करून बघितलेला एक उपाय म्हणलं तर हरकत नाही. तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहे, तुम्हाला रिपोर्टमध्ये काही येत नाही, तर ह्या झाडाचा वापर करा. तुम्हाला 4-6 महिन्यामध्ये, 3 वर्षामध्ये सगळं माणूस स्वच्छ होतो. ह्याचं रोज खाल्लं बुडाचं अर्ध पान, एक पान जर तुम्ही खात राहिला, तुम्हाला रिपोर्टमध्ये काही येत नाही आणि सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे, तर तुम्हाला 6 महिन्यामध्ये तुमचा सर्व आजार निघून जाऊन माणूस एकदम निरोगी राहणार आहे. तर हरभरे एवढं जरी पान तुम्ही खाल्लं रोज कंटिन्यू, फक्त हरभरे एवढं, तरी काय शरीरात काय गडबड आहे ती निघून जायला मदत होते मित्रांनो. तर ही असे झाड आहे, एवढं झाड मित्रांनो कारगर आहे. भरपूर लोकांना आपण झाडं द्यायचा प्रयत्न केलं, प्रत्येकाने झाडं लावायचेत. आपल्या घरासमोर जिथं जिथं जागा असेल, जिथं दाराच्या समोर, शेतात, रानात, मळेमध्ये प्रत्येकाने 4-4 झाडं ही लावावे. कारण ह्या झाडाखाली नुसतं तुम्ही जाऊन दुपारी 2 तास जरी बसला हो तरी तुमच्या शरीर मोकळं होतं. शरीरामधली वाईट शक्ती निघून जाते. जसं पहिलं एक दहिमनचं झाड होतं, दहिमनच्या झाडाखाली जाऊन जरी बसलं तरी सापाचं जरी विष असलं तरी 20 मिनिटामध्ये सापाचं विष उतरून जायचं, असं तेवढे पावर होती त्या दहिमनच्या झाडामध्ये. तशीच ह्या पण झाडामध्ये दैवशक्ती आहे आणि तुमचं सर्व वाईट गोष्टी ओढून घेतं हे आणि झाड स्वतः मरतं. एवढं ह्या झाडाचा उपयोग आहे मित्रांनो. मला पाडेमामाने 2 झाडे दिले, ती दोन्ही झाडे मोठे झालेले आहेत. हो बघा, आता प्रत्येक जणाचे, आता तुमच्या घरात काही वाईट शक्ती, निगेटिव्ह ऊर्जा नसायला पाहिजे काही सध्या, त्याच्यामुळे झाडं मोठे होतात. नाहीतर एखाद्याचे झाडं मरून जातात, काही दुष्परिणाम असला घरात तर झाडं तिथं जगत नाहीत मित्रांनो. ही पण बघण्यात आलेलं आहे. म्हणून तुम्हाला घरातले काही वातावरण चेक करण्यासाठी सध्या ही जर झाड तुम्ही घेऊन गेला तर झाड मरतं कधी कधी एखादं, तर दुसरं झाड नेऊन लावायचं. जोपर्यंत झाडं तुमच्या घरात जगत नाहीत तोपर्यंत असं समजून जायचं की घरात काहीतरी गडबड आहे, आणि घरातली जवळ गडबड राहत नाही तोवर तुम्हाला सुख समाधानी त्या घरात लागणार नाही. ही गोष्ट मित्रांनो 100% खरी आहे. तर चला, मला आज आपल्याकडं 2 झाडं उपलब्ध झालेले आहेत म्हणून कुठंतरी व्हिडिओ बनवा म्हणून आज माझ्या लक्षात आलं. तर बघा, दुसरा व्हिडिओ दाखवला आहे मुतखड्याचं औषध. तर चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, लाईक करायचं आणि प्रत्येकाने आपला आपला व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा आहे मित्रांनो. हे पांढरीचं झाड आहे, खरे आहे दहिमनचे झाड पॉवरफुल आहे. हो, दहिमनच्या झाडाचं पॉवरफुल आहे. कारण मी तर जंगलात कुठे गेलो की आधीवर एक 20 मिनटं दहिमनच्या झाडाखाली जाऊन आराम करतो आणि मग बाकीच्या कामाला नियोजन करतो. कारण आपलं शरीर जर निरोगी असलं तर सगळं जग निरोगी आपल्या डोळ्यानं दिसतं. चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, आता सध्या क्रिकेटचं चालू आहे काय की वातावरण, कारण क्रिकेट मॅच चालू असली तर लोक भरपूर तिकडेच व्यस्त असतात क्रिकेटमध्ये. नमस्कार नमस्कार, जय हरी. ते बघा, हो का, हे पांढरीचं झाड आहे.
बघा मित्रांनो, पांढरीचे लाकूड वाळलेलं जरी आपण घातलं गळ्यात, अंगावर धारण केलं, तर हिंसक प्राणी असतील, हिंसक माणूस असेल, तुमचं संरक्षण होत राहतं. मग ही तर जिवंत वनस्पती किती काम करत असेल ह्याचा अनुमान तुम्ही त्याच्याहून लावू शकतात. तेच पाहिजे ह्या झाडाचा जो उपयोग आहे तुमच्या घरासमोर लावले तर एकदम चांगल्या प्रकारे काम करते आणि शुभ झाड आहे. या झाडाची संध्याकाळच्याला पूजा करायची, गोधलीच्या टायमाला, सूर्यमावळाच्या टायमाला एकदम चांगल्या प्रकारे काम करतं आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने आपलं आपलं घर असेल, जमीन असेल, फॅक्टरी असेल, घरात कुंडी असेल, प्रत्येकाने 1-2 झाडं तरी लावले पाहिजेत असं वाटतं मला तरी. तरी एकदम झाड शुभ आहे. आणि पांढरीचं झाड असंच आहे, कारण जंगलातले झाड आम्ही स्वतः जाऊन बघितले आहेत. ह्याच्यात त्याच्यात काही बदल नाही. ह्याचं पानात आणि तुम्हाला त्या पानामध्ये काहीच बदल दाखवत नाही. कारण तुम्हाला ह्या झाडाचं पान आणि पांढरीचं लाकूड तुम्हाला उघळून खाऊन बघायचे चव त्याची, तर चव तुम्हाला एकच लागणार मित्रांनो. पांढरीचं लाकूड उघळून तुम्हाला पोटातून घ्या आणि ह्याचं पान तुम्ही चावून पोटातून खा, असा काही त्याचा बदल काहीच होत नाही. एकसारखंच झाड लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला बदल काहीच नाही. म्हणून ही झाड वापरायचे. याला फुलं भरपूर आलेले आहेत. आता ही झाड मोठं झालेलं आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, ही जी बॅगमध्ये आहे त्याच्यामुळं झाड लवकर मोठं होत नाही. तुम्ही जर झाड नेऊन जमिनीत खाली लावलं की झाड लवकर झपाट्यानं मोठं होतं. पण बॅगमध्ये काय होतं, झाड लवकर मोठं होत नाही. हाय असं ते थांबल्या जातं जागेवर. त्याच्यामुळं आपण नेल्या झाड कुठतरी चांगल्या नक्षत्रावर तुम्हाला घरामध्ये नेऊन लावून घ्यायचं आहे, तर चांगला उपयोग होतो याचा मित्रांनो. पांढरीच्या 2 जाती बघायला भेटतात आपल्याला मित्रांनो. ही दोन्ही झाडं तुमच्या समोर आहेत. चला मित्रांनो, प्रत्येकाने कमेंट करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ज्यांना कोणाला पांढरीचं झाड लागलं तर त्याने आपल्या संग संपर्क साधायचा आणि झाड घेऊन जायचं आहे. मग कोणचं झाड पाहिजे ती बघा. प्रत्येक झाड दोन्ही एकसारखेच आहेत. थोडा ह्याचे पानं मोठे आहेत आणि ह्याचे पानं थोडे छोटे आहेत. बदल एवढाच आहे पानात. बघा पानं व्यवस्थित बघून घ्या तुम्ही. ह्याची फुलं बघून घ्या. ह्याची तर बघा फुलं कशी आलेत. ह्याचं बूड बघून घ्या खाली कसं आहे. पांढरं शिपट बूड आहे मित्रांनो खाली. ह्याचं बूड बघा पांढरं शिपट आहे. चला मित्रांनो, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हरी रामकृष्ण हरी माऊली.